राधिका ताई, किती दिवस झाले आपल्या सासूला जाऊन? हा, एक फोन नाही ना, काही नाही बाप्पा, भल्लो कमवून राहिलं वाटते ताईले तिथं. हाय नाही काय? एक फोन नाही ना गेल्या तेव्हापासून. हा, मला वाटलं का बा एक दोन दिवस राहून येऊन जाईल. आता पहा बरं, 8 दिवस होती येऊन राहिले म्हटलं, तरी आल्या नाही म्हटलं त्या. भल्लो कमवून राहिलं ताईले, घरदार सोडून म्हटलं. हो ना बिचारे, एखादा फोनही नाही केला. मामाजीला म्हटलं होतं मी, म्हटलं फोन आला होता का म्हटलं आतेबाईचा. तर मामाजी म्हणे राहू दे म्हणे, तिथं म्हणे राहून राहिली तर म्हणे शांती आहे म्हणे घरात. आणि माहिती आहे का पूनम तुले काहून गेल्या तर त्या? माहिती आहे मला, ते मामा आले होते ना आले ताईले, म्हणून गेल्या त्या. माझ्यासमोरच तर केला माहिती आहे ना मला. अहो नाही, अहो बिचारे मामाजीचे त्याचे लय भांडणं झाले म्हणते दोघीचे, आपल्याला तर माहिती नाही व. काय काय बोलून राहिले राधिका ताई? भांडणं झाले का त्याचे? पण केव्हा? आपण तर घरातच राहून राहिलो, आपल्याला तर काही माहीतच नाही. केव्हा झाले तर त्याचे भांडणं? हा, आपल्याला तर काही कानावर खबरही नाही आहे. आणि तुम्हाला कसं काय माहीत झालं? मामाजीने सांगितलं काय? अहो नाही तर काय, म्हटलं काल मी आणि शांता मोठी आई आम्ही विचारून राहिलो होतो त्याला. म्हटलं येत नाही काय म्हटलं आतेबाई, म्हटलं फोन घेऊन लावला होता काय? तेव्हा कुठं सांगितलं तिनं? त्या दिवशी आपण फुली लावायला गेलो नव्हतो काय वावरात गेलो होतो आपण फुली लावायला. आणि म्हटलं आतेबाईनं म्हटलं पूर्ण बियाणं उघडं टाकून दिलं होतं. त्या दिवशी झाले म्हणते त्याचे भांडणं म्हणते. हो का राधिका ताई? असं म्हणूनच एवढ्या अर्जंटमध्ये ते मामा आले म्हटलं घेऊन गेले त्याले. पण मामाला कोणी सांगितलं असं? मामाजीने सांगितलं असेल का त्याले का अशी गोष्ट झाली म्हणून? आता काय झालं आणि काय नाही बाई, पण चांगलं नाही वाटत ना. आता किती काही म्हटलं तरी मोठे सोटे आपल्या घरातले तेच आहे ना, तेच असे करा तर मग कसं होईल? आणि आते बाई बाप्पा, किती काही झालं ना तर आपल्या स्वभावात म्हटलं जरासा बदल करायला पाहत नाही, खरंच नाही पाहत. जरासं काही म्हटलं हे नाही करत, एवढं असूनही म्हटलं कित्येक वेळा अशा गोष्टी घडल्या म्हटलं त्याच्यासोबत. आणि तुम्हाला माहिती चालूच राहते दोघीची कायच्या ना कायच्यावरून. आतेबाईला समजायला पाहिजे, मामाजीला किती टेन्शन राहते वावराचं याचं त्याचं घराचं. आतेबाई समजून घेत नाही मामाजीले. अशाने चालते का म्हटलं संसार? संसार चालायला आता ते ना आपल्याला दिमाग द्यावं का आपण तेले दिमाग द्यावं सांगतो आता. हाय नाही काय? आता पिऊची नाही ह्या बाबतीत काही म्हटलं नाही. विचारलं होतं मी तेले, पण ते नाही काही म्हटलं नाही, माहीत नसून तेले. नाही तर सांगितलं असतं ते ना. तुला सांगितलं काय काही अंकुश भाऊजीनं? नाही वर राधिका ताई, ते कुठं सांगते, ते काहीच नाही सांगत मला. ते तर फक्त आले का त्याच्याच गोष्टीत राहते, त्याच्याच गोष्टीत राहते. ते त्याला तर एवढं जीवावर येऊन राहिलं होतं आजही. आता मामाजी तर राहून गेले घरी, मामाजी काही गेले नाही. पाणी येऊन राहिलं तर भल्लं कचकच लागून राहिलं म्हणे. आणि हे पाणी बिचारे येऊ सकाळपासून चरचरच लावून दिलं, बाहेर निघाले मन नाही करून राहिलं. आणि म्हटलं एवढ्या याच्यात म्हटलं अंकुशजीला पाठवलं मामाजीनं. त्याचं तर जीवावरच येऊन राहिलं होतं, जातच नाही म्हणे मी म्हणे. मग अस्तावून पस्तावून म्हणे मामाजी कल्ला करून म्हणे म्हणून गेले ते, नाही तर जातच नव्हते ते, त्याचं मनच नव्हतं झाले. आता कसं आहे व पुन्हा, आता त्याचंही वय होऊन राहिलं ना, वय निघून राहिलं का त्याचं? आणि जेवढा पाणी पावसाळ्यात म्हटलं घसर पसर झाले, पडले गिळले, म्हणून सांगितलं असं ना त्यानं अंकुश भाऊजीले. नाही तर ते तर स्वतःच जाते. आता हाय बा पोरकं तर म्हणून म्हटलं असं त्यानं का चालले जा म्हणून. आणि हा पुन्हा तुझ्या रिझल्ट लागला नाही काय? रिझल्ट होता ना तुझ्या? हो ना ताई, आहे ना, याच आठवड्यात आहे म्हटलं. बस आता लागून जाते रिझल्ट. आता अंकुशची म्हटलं घरात काही राहत नाही, एक तर रिझल्ट लागला तर मी म्हणतो ना त्याले एखाद्या जागी काम पहा म्हणून. आणि तसे म्हटलं आमचं क्वालिफिकेशन चांगलं आहे तर आम्हाला कुठेही जॉब भेटून जाते, तेवढं काही टेन्शन आहे नाही. पहिले त्याला पाहायला लावतो, नंतर मग मी ट्राय करन. हो कराच लागते ना, आता एवढी शिकली सवरली आहे तू, कराच लागते. एवढं मोठं शिक्षण काय घरात बसासाठी केलं काय? शिक्षण केलं तर त्याचा फायदा उचलाच लागते ना. मग करजो ना तू, काय करायचं आहे तर करजो तू. एवढं शिक्षण काय रे वाया जाऊ देतं. पण आता एक वेळा रिझल्ट चांगला लागून गेला पाहिजे बाई तुमच्या दोघीचाही, आहे नाही काय? मग मस्त जमून जाते. हां, दोघे जण म्हटलं नोकरी करणारे होऊन जाते, मामाची शेती पाहून घेते, मी घरचं सांभाळून घेतो आणि तू आहेच मदत करायला. हो ना राधिका ताई. मी काय म्हणतो पण राधिका ताई, आतेबाईचं कसं व? हां, एखादा फोन लावून पाहू काय फोन लावून? पाय ना आहे का तू याच्यात नंबर असेल ना, लाव फोन. जाऊ द्या, मी गिनी लावत. माझ्यासोबत त्या कुठे चांगल्या बोलते, निरा हे कोड्या त्या गोष्टी करते. आणि म्हणून गेली तर म्हणून मोठी आठवण आली म्हणून इले म्हणून. तिथं राहतो तर म्हणून हुंगत नाही म्हणून अशा म्हणून मरे. तुम्हाला तर माहिती आहे मोठा खोटा आहे त्या बोलासाठी, काही बोलून बसते मग. जरासा काही विचार नाही करत म्हटलं मनाच्या वेळेस. आणि हो राधिका ते काय म्हणते तर भाऊजीला सांगितलं होतं पियुष भाऊजीला ते आणण्यासाठी. तुम्ही म्हणून राहिला होता ना नूडल्स बनवायला, तर त्यानं आणलं काय सामान गिमेन? नाही हो पुन्हा त्यानं तर आणलं नाही. म्हणते ते येऊन राहिले होते की नाही तर चांगलंच पाणी चालू झालं म्हणे. आणि दुकानात होती म्हणे गर्दी म्हणे. मग मी म्हटलं म्हणे का एवढा गर्दीत कुठं उभं राहू मी, अजून ओला होऊन जाईल. आणि तर म्हणून ते निघून येऊन गेले. आज म्हटलं ना त्यानं आणून देईन म्हणे. मग आज आणलं त्यानं का मग बनवू आपण. बनवू मग उद्या बनवा लागन. आता आजचा दिवस चालला जाते मग पूर्णचा पूर्ण. बरं ठीक आहे ना राधिका ती, असंच करू ना मग उद्या बनवून घेऊ, आहे नाही काय? जाऊ द्या. चला मग आराम करू, जरा असं लेटपट करू. आता बसल्या पाठ दुखून राहिली, आहे नाही काय? बाहेर पाणी चालूच आहे. असं मन करते का एका जागेवरून उठावंच नाही काय, आहे नाही का? तिथेच लुडकून जा. हाव काय? लुंडक तिच्या तिथं. काय झालं? एवढं दडदडे आले घरात,
काय झालं? काय झालं म्हणता आई तुम्ही? हा म्हटलं कशी आहे तुमची पोरगी? कशी आहे तुमची पोरगी म्हटलं? सारं घर खराब करून ठेवून दिलं ना मग. घर खराब केलं? काय झालं तर? हा काय केलं तिनं? काय केलं म्हणता आई तुम्ही? भजे केले होते मी म्हटलं, पोट भरून खाऊन घेतले पूर्ण पावभर म्हटलं बेसनाचे भजे, रप 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 खाऊन घेतले. हा आमच्यासाठी एकही भजा नाही उरवला म्हटलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं मग आम्हाला काही होतं नाही खाले ते येईन आणले हॉटेलमधून म्हटलं कचोऱ्या, त्या कचोऱ्याही खाऊन घेतल्या, मार हिरवी मिरची खाऊन घेतले. आणि आता म्हटलं आता पूर्ण पोट खराब होऊन गेलं त्याचं. आणि पूर्ण घर भरून टाकलं म्हटलं मग. पूर्ण चादरा भरून टाकल्या, पूर्ण ब्लँकेट आणि ते नवीन गादी आणली होती की नाही मागच्या महिन्यातच, ते पूर्ण भरून टाकली. सारा घम घम वास येऊन राहिला म्हटलं. काय काय बोलून राहिली? एवढी मोठी थे तिला सुदही नाही आहे काय? हा हागाची मुताची सूद नाही राहिली काय तिला? फक्त बोलाची सूद राहिली काय? हा आता कुठं आहे ते? सोडलं काय तिला घरी? नाही नाही, घरी कुठं सोडू? घरी तर म्हटलं मै नातनी घेता येऊन राहिली मला. एवढा वास येऊन राहिला म्हटलं. मग तर डोकं भनभन करून राहिलं. तुम्ही चला आता, तुम्ही चला जरासं साफसूफ करून द्या मला ते. काय तुला दिमाग गिमाग आहे काय? मायाकून होते काय ते एवढं साफ? हा ब्लँकेट आणि चादरा काही बोलतं? ते इन्न दवाखान्यात तिलेच म्हणतो मायाकून होते काय? इथं म्हटलं मी इच्छी तिथं गडवानी उचलत आणि तिथं येऊन काय वाका धू काय? हा चादरा धू काय? तुला काही दिमाग गिमाग खाय का नाही? आता आई तुमची पोरगी होईना ते तर तुम्हालाच करा लागेल म्हटलं. आता असं वाटलं का 2-3 दिवस आहे पा हा ननद आली तर काही करा लागते नवीन विशेष. हा तर म्हटलं याच्यासाठी येईन तर म्हटलंच होतं मला कर म्हणून. तर मी म्हटलं जाऊ दे म्हटलं, ननद आहे घरी तर करून टाकतो म्हटलं. हा एवढे मोठे खाऊन घेतले, नाही पचत तर कायले खाऊ माणसानं? हा पचासाठी सारा लोकांचे घरं खराब करून ठेवून दिले. आणि दिवसभर म्हटलं बसला आणि दिवसभर दादाच्या आणि वहिनीच्या चुगल्या करून राहिल्या होत्या माझ्याजवळ. हा असं कसं शिकवलं तुम्ही त्याले? कोईच्या काही बोलत राहते नुसत्या बोलाले. जरा असं बोललं आणि थांबलं तर नुसतं एकसारखं तोंडही चालू ठेवते आणि बोलाली आणि खाली. हे असं कुठं असते काय? हा आता नेलं म्हटलं तुमच्या पोरानं त्याला दवाखान्यात नेलं. लय वास सुटला होता त्याच्या अंगातून पाणी टाकलं म्हटलं अंगावरून आणि नेलं. आता पहा तुम्ही काय आहे ते पूर्ण घर मग खराब करून ठेवून दिलं म्हटलं त्यानं. ते गादी कामी येत नाही, ते काहीच कामी येत नाही आता. हा एवढ्या पैसा दिल्याचं म्हटलं सामान आणलं आणि काय काय कामात पडून राहिलं ते काही ना काही. हा लेकरू गिकरू राहिलं तर समजू येते आपल्याला, जाऊ द्या लेकरू राहायला हान. हा एवढी मोठी बाई धिंगाची धिंगा बाई. हा चुकल्या करायला कसं समजते याच्या त्याच्या हे नाही समजत काय? आपल्याला लागली बा आपलं पोट खराब आहे तर पहिलेच्या पहिले चाललं जाऊ म्हणून झोपल्या सारे कपडे मोपडे सगळे खराब करून ठेवून दिले. काय हो काय नाही मग काय म्हणून राहिलं होते ते माझ्या बाबतीत? मी आता काही केलं नाही त्याले. हा मला फुरसतच कुठं राहते? आता म्हटलं झडी लागली म्हणून मी घरी आहे, तर मी तर घरी राहत नाही. हा मला तर कामाशी फुरसत भेटत नाही. काय केलं मी त्याच्यासोबत असं माझ्या गोष्टी करून राहिल्या होत्या त्या? आणि भाऊ तर म्हटलं त्याला काही बोलतच नाही. जसं म्हटलं तसं हा करते. काय झालं तर आता? हा कायच्या चुगल्या करून राहिल्या होत्या? कायच्या करणार आहे? त्याच खा प्याच्या वरण खाऊ घातलं म्हणे, वरणात पाणी होतं म्हणे भलं झोपायला जागा नाही, फॅन नाही, असं नाही तसं नाही करून राहिल्या होत्या. पहा बाई, हा मग जर मी बोलली ना तर तुम्ही म्हणसान मले का काय बोलतो म्हणून सुनीता तू. हा पहा आता ये त्याचं बरोबर आहे काय? हा इच्छा गोष्टी तिथं करणं, तिच्या गोष्टी इथं करणं. आता जसं आहे घरात तशी ते तुम्ही. हा त्याला काय उपाशी ठेवतो काय? आता जसं चालून राहिलं तसं. हा मी तर घरात राहतही नाही बाप्पा. हा सकाळी काम धंदा केला का आपली वावरात, तो काही नवरा बायको वावरात म्हटलं त्याला शोभते काय? असं शोभते काय सांगा तुम्ही? आता काय बोलू मी? मग म्हणून का म्हणून भावजाई आशा करते म्हणून माझ्यासोबत म्हणून, आणि आपल्या करीने काही दिसत नाही. आता तिचंही बरोबर आहे ना, तिनं सगळं नवीन फर्निचर आणलं. एवढं सगळं काही पैसा गुंतवला त्याच्यात, आणि एवढी मोठी बाई ते भरून टाकन तर तिच्या जीवावर नेईन काय? हा हो आई चला बरं तुम्ही चला जराशा सपक छुपक करून टाकून द्या बाप्पा. मायाकून तर वासनी घेणं होऊन राहिलं. हे पण निलिमा मायाकून होत नाही बाई, माया वय काही राहिलं नाही. हा तुला दिमाग नाही आहे, तिला नाही आहे, तुलाही नाही आहे. आणि म्हटलं ते इन्न दवाखान्यातून तर तिलाच म्हण, तिला पाणी दे, तिलाच छपक करायला लाव. हा तिलाच लाव करायला. मी कुठून येऊ बापा? मायाकून माया नाही होत आणि तिचं कुठून करू मी? एखादी राहिली असती उठून गेली असती संडासात तर काय बिघडलं असतं तिचं? हा तिचं तिथंच केलं म्हणते. काही तिला दिमाग नाही येऊन राहिला. दिमाग यासाठी नाती पंताची होऊन गेली, आणि सोना येऊन गेल्या, हा जवळ येऊन गेला तरी दिमाग काऊन नाही आहे काय माहित. कायच खाल्लं होतं मी तिच्या वेळेस आणि कायच नाही तशी पैदा झाली ते. हो ना आई, मी म्हणतच होती का कोणासारखं आहे म्हणून त्या. हा कोणासारखे आहे आई त्या? कोणच तर नाही आपल्या घरी असं. हा कोणीच नाही म्हटलं असं. कशा बोलते. हा नुसते टोमणे देते बोलते. इथं प्रेम नावाची तर वस्तूच नाही त्याच्याजवळ. कोणाच्या सारखी आहे? कोणाची छाप पडली होती त्याच्यावर? अहो मग एक ननद होती एक तिच्यासारखीच आहे ते. बरोबर आहे ना, तुमच्या नंदीनं तुम्हाला त्रास दिला, आता आमची ननद आम्हाला त्रास देऊन राहिली. हाय नाही काय? तशीच गोष्ट झाली ते. बरं ते जाऊ द्या, मी म्हणतो येईल काय करायचं आहे तर ते तर घेऊन गेले म्हणा दवाखान्यात. आता दवाखान्यातून येईनच. सलाईन लागली होती त्याला म्हणते. कायची लागली काय माहित आता. तर म्हटलं मी चालली म्हटलं माझ्या घरी, माझ्या माहेरी चालली म्हटलं मी 2-3 दिवसासाठी. तर म्हटलं मैच्या इकडे जेवण वहिनी
इकडे जेवण म्हटलं मग मला काम आहे थोडंसं अर्जंटमध्ये, तर म्हणून चालली म्हटलं मी दादूला घेऊन. तर तुम्ही पाहिजे म्हटलं आणि दरवाजे गिरवाजे उघडे राहील हे राहीन तर म्हणा त्याला म्हणा गळाटा करून ठेवजा नका म्हणा म्हणता येईल म्हणा. नाही तर मी तिकडे जाईन म्हटलं आणि सारा घराचा धिंगाणा करून टाकन. त्याची वापर काही चांगली नाही आहे. वापर ही सारी गिद्दाडी वापर आहे त्याची. हे अशी वापर काही मला पटत नाही म्हटलं, सारा गिद्दाडापणा. म्हणून त्याचं त्याला, नाही तर मी बोलन तर म्हणून का मला पाहून गावाला चालली. बरं जा तुम्ही आता. पा सांभाळा त्याला तुम्ही. सांभाळलं म्हटलं आजला गिद्दाडपणा करून ठेवलं होतं त्यानं, आज सांभाळलं. आता तुम्ही पहा काय आहे तर ह्या नंदेच्या कावाच्या पायी तर म्हटलं मी चालली माझ्या माहेरी. नाही तर कायला गेली असती मी. येऊन जाऊन राहिला मग तर चिरून राहिला. त्याच्यात म्हटलं वापर एवढी गिद्दाडी. स्वतःचं करावं नाही का माणसानं. आपण त्याचं करू का घरचं करू. घरचं करायला म्हटलं सारा जिथं खाते तिथंच टाकते. हे सारा गिदाडापणा करून ठेवला म्हटलं. मला नाही पटत असं. मी घरात राहीन तर त्या येणारच आहे. मीच चालली जातो ना. आता झाले त्याला 8 दिवस. आता निघतेच मग त्या 2-3 दिवसात मग येईन मी माझ्या माहेरून. घेऊन जातो दादूले. त्याला सांगून देतो येऊन जा म्हणून मला न्यासाठी. मी नाही राहत बापा. कायले बोलून मी वायशी वायशी व्हासाठी. तशी तर मी वायशी झालीच म्हणा. पण आता नाही, आता घेतो मी तयारी करतो आणि चालली जातो बापा माझ्या माहेरी. येईन मग 2-4 दिवसात. आई पहा ना कशी बोलून गेली हे. कसं करता आता म्हणता इथं कसं करता. काय बोलू बाई मी, काय बोलू. ह्या पोरीनं तर एवढं नाकात हे आणलं बापा, दम आणला. काय सांगू मी. एवढ्या वर्षाची म्हटलं आली नव्हती. एवढ्या वर्षाच्या नंतर कोणती पोरगी बारकी येते तर किती आनंद होते म्हटलं मायबापाले. भावाईले किती आनंद होते. का आता बा 3-4 वर्ष झाले, 5-6 वर्ष आली नाही पोरगी हे राहासाठी. तशी तर येतच राहते कोणाच्या लग्नावात. तेव्हा येतच राहते. पण म्हटलं आता आली होती किती दिवसाच्या नंतर, तर कमीत कमी चांगलं तरी राहा. बहिणीचं कायच करा आणि कायच नाही. आपलं मन दुखते, आपलं लेकरू होतं असं कोण म्हटलं तर. पण तू दुसऱ्याचं नुकसान करशील तर दुसरं तर बोलणारच आहे ना. आता ते एवढं बोलून गेली, ते एक सासूचं तर नाही करू शकत. एका सासूले खाऊ नाही घालू शकत ते, तर काय तिचं करण ते. एवढा पैसा कमवून राहिलं पोरगं म्हटलं, पण कधी दुःख सुखाले का घेवा आई 100-200 रुपये कधी निघत त्याच्या खिशातून. आणि स्वतः म्हटलं बायकोला हॉटेलातून आणून देते. महिन्या कपडे घेते, साड्या घेते, आपल्या डोळ्यात देखत घेते म्हटलं. पण आपल्याला 100-200 रुपये नाही देत. ते मग मोठं पोरगं होय तर मी टिकून तरी राहिली. नाही तर म्हटलं यांना तर याच्याजवळ तर राहिली असती ना, तर यांना हाल केले असते बापा माय. आणि नाही केले असते. ते सासूले नाही पचवू शकत म्हटलं, तर ते नंदीले काय पचवण. आणि ते अशी तिला कोणता सुधाडा नाही ना काही नाही बाप्पा. काय बोलायला बसून तर आई म्हणून मी आली म्हणून तर बोलते म्हणून मला म्हणून. पण आई त्याची बरोबर नाही आहे ना असं. आमच्याही चुगल्या करून राहिल्या होत्या म्हणते त्या. हे असं बरोबर आहे का तिचं. आता आल्या त्या इथं तर चांगल्यानं राहावं नाही का इच्छा तिथं. आणि तिच्या इथं गोष्टी कायले करावं. मस्त आरामानं राहा. आणि कामही कायले करता म्हणा इथं राहता तर. जे आम्ही खातो ते तुम्ही खा. आरामानं राहा. असं तर आहे नाही बघा आम्ही त्याला झाले म्हणतो म्हणून. तरी पहा ना आई कशा गोष्टी करते आमच्याविषयी. आता तुमच्या पोराच्या विषयी त्याच्या मनात तर म्हटलं काही हे नाही आहे. तिथं सगळ्यासाठी चांगलाच विचार करते म्हटलं. त्याच्यासाठी अशा बोलते. काय करावं यायचं आता. काय करतो माय नशीबच भलं बेकार आहे हो बाई. भलं बेकार आहे. पण आता म्हणतो त्याला दिलीपले म्हणतो फोन लाव म्हणून एक फोन लाव म्हणून तिच्या पाहुण्याले केव्हासा नाही आले ते केव्हासा नाही तर. हो नाही आता 8 दिवस झाले. मला तिथे एकही वेळा फोनवर बोलताना नाही दिसल्या, कोणासोबत बोलताना नाही दिसल्या. पहा ना फोन घेऊन लावून पहा काय झालं काय नाही. कशा काय आल्या तर एवढ्या दिवसासाठी. नाही तर एवढ्या दिवसासाठी येत नाही ना त्या. फोन घेऊन लावून पहा. बोलणार नाही त्यापर्यंत आपल्याला माहीत कसं काय होणार आहे काय आहे काय नाही तर. बोला मग तुम्ही. मी येतो काय तो अंतर. आता त्या येईन तर चादर गिदर टाकून ठेवा लागेल ना. आता ते तर घरात घुसून येतील. ते थोडी नाही येऊ देणार आहे. आता ते तर भाऊजीच्या मागं अशी लागून म्हटलं, हातपाय धुवूनच लागून म्हटलं भाऊजीच्या मागं. आता त्याच्यासाठी इथं चादर गिदर टाकून ठेवून देतो. कशी काय तब्येत आहे काय माहीत. नाही तर मग आपल्या इथं सगळं भरभूर करून टाकून त्या. आणि मग मला तर वावरात जा लागते. कोण करणार आहे मग त्याचं एवढं. नाही कोण करणार आहे म्हणजे तेच करण तिचं. कोण करण इथं सगळे कामधंदेशी आहे म्हटलं. कोणी एवढं खाली पिली नाही करासाठी. आणि लहान चुकलं बाळ होय काय. बाळ राहिले. बाळाचं कोणी करून देते. एवढ्या मोठ्या बायकोचं कोण करणार आहे. आणि हातपाय सलामत आहे ना तिचे. हातपाय आहे नाही का तिले. हातपाय आहे सगळं काही आहे. करण ते स्वतःच तिचं. खा प्यायला देतो ना आपण. खा प्यायला नाही थोडी ना म्हणून राहिलो तिले. खाऊन राहिली असं काहीचं काही म्हणून नसतं हे होऊन राहिलं तिले. जरासं तोंडाले रोखलं असतं. नाही पचत आता वय होऊन राहिलं. जरासं रोका लागते. हिरवे मिरचीनं पोट झमू येते. पण सांगन कोण तिले असं म्हणू तर म्हणन तूच रोखतो म्हणन मला खासाठी म्हणन. जाऊ दे बाप्पा काही बोलून फायदा नाही आहे. येते ना दिलीप तर मी फोन लावायला लावतो बाप्पा पाहुणेले. हे अशी राहीन तर बाप्पा घरात सारे भांडणं लावून देईन. भांडणं लावासाठी. आई काय झालं. फोनवर बोलली तू तेव्हापासून म्हटलं तुझ्या चेहरा सुधरून गेला. कोणाचा फोन होता तर कोणासोबत बोलून राहिली होती तू. मी दुकानातून आली
आणि तू फोनवर बोलून राहिली होती. मग म्हटलं जाऊ दे आता, तुला काय मधात बोलू म्हटलं, तर मी इथे येऊन बसून गेली. काय झालं, तू कोणाचा फोन होता? अहो तुझ्या आत्याचा फोन होता ना, आत्याचा फोन होता तुझ्या. तर म्हटलं तू आत्या येऊन राहिली, उद्या येतो म्हणे. हो काय, आत्याचा फोन होता काय? एवढा लेट म्हणा, एवढा लेट येऊन राहिली आत्या. बरं झालं ना येऊन राहिली, तर आत्याला मत झाला असं बाबाचा आहे ना, म्हणूनच आता येऊन राहिली बाबाला पाहासाठी. तर काय झालं, तू एवढा कोण विचार करून राहिली तू? अहो ते काही नाही आहे, तू आत्या येऊन राहिली तर, पण तुला तर माहिती आहे तू आत्याचा स्वभाव कसा आहे म्हणून. आणि ही आपली इथची रश्मी, मला असं वाटून राहिलं का दोघीचं पटन का नाही पटन. तू आत्या येऊन राहिली म्हणते 15 दिवसासाठी, आणि त्या बाबाला भेटणे होऊन जाते आणि राहीन म्हणे त्या बाबाजवळ म्हणे 15 दिवस म्हणे. आता आलंय नाही ना त्याला, दिवस झालं. पण मला नाही काय रश्मीचा वल्ला विचार येऊन राहिला. रश्मीचं त्याचं पटलं पाहिजे, नाही तर बस मग एक तर तिकट स्वभाव आहे म्हटलं त्याचा. जाऊ दे, नाही होते ना, होते ॲडजस्ट होते. काय आहे राहीन तर म्हटलं हिडून मिसळून जाईन, वहिनी मिसळून जाईल. आता वहिनी चांगल्या तर राहून राहिल्या. हो ना बाई, वहिनी तर चांगली राहून राहिली, पण तू आता म्हटलं तोंडावरच बोलते ना, तोंडावरच बोलते. काही विचार नाही करत ना, काही नाही करत बोलायच्या वेळेस. अजून म्हटलं कसंही वातावरण चांगलं होऊन राहिलं घरातलं, तर अजून बिघडते का काय माहित. अहो आई, तू गलत सलत विचार नको करू. काय तू काही नाही होत, सगळं चांगलं होते म्हटलं. बरं ते जाऊ दे, मला हे सांग दुकान गिकान कसं चालू आहे? दुकान कसं चालू आहे म्हटलं, तुला विचारूनच नाही राहिली मी. त्या बाबाच्या याच्यात लागली आहे तर कसं काय धंदा पाणी होऊन राहिला? आई दुकानाचं काही टेन्शन नको घेऊ तू, काहीच टेन्शन नको घेऊ, मस्त चालून राहिलं दुकान म्हटलं. नफ्यातच आहे म्हटलं आपलं दुकान, काट्या गिट्यात नाही आहे, 2 पैसे वाचून नाही राहिले म्हटलं. दुकानाच्या बाबतीत काही टेन्शन नको घेऊ तू. आणि म्हटलं आता जे आपल्याला भेटले की नाही, ज्याच्याजवळून आपल्याला माल सप्लाय होऊन राहिला, तर हे म्हटलं चांगल्या भावात आपल्याला माल लावून राहिले. मस्त प्रॉफिट आहे म्हटलं. चांगले पैसे निघते त्याच्यात. तू काही नको करू, सगळ्या पोराईचे सगळीचे लाईटाचं बिल भरून तरी म्हटलं मस्त पैसे उरून राहिले. आता मी कमावणारी झाली नाही, धंदा गिंदा सांभाळला तर. हो बाई, ते तर आहेच ना, बरं झालं माहिती आहे सांभाळून घेतलं. तसंही पुरीच्या हातात होणार पाहिजेच काही ना काही. आता तुला एवढ्या दिवसाचा बिझनेस करायचा होता, तेव्हा तर आम्ही करून दिला. पण पाय बरं त्या नशिबातच असेल ना ते. पायाचं त्या दुकान किती मस्त जमवलं होतं. आणि या रुपये लागून गेला म्हटलं. आता वावरात सकाळी चालला तर तो संध्याकाळी येऊन राहिला, कधी कधी मारते दुपारी चक्कर, नाही तर वावरातच राहून राहिला, वावरच पाहून राहिला. चांगला आहे ना माय 2 लेकरं दोघी जागी चांगले होऊन गेले बापा. आणि आता ते बाबाच्याही तब्येतीत सुधार वाटून राहिला. ते बाबा तर काल म्हणून राहिले होते, म्हणे जातो म्हणे मी वावरात म्हणे एखादा चक्कर मारासाठी. मॅच नाही देऊ दिलं. नाही म्हटलं चिरचिर पाणी चालू आहे, तब्येत पहिलेच बरोबर नाही, तुम्ही आराम करा म्हटलं. एवढ्या गडबडीनं कामाला लागून जा, इथं जाय तिथं जाय, अजून दगदग होऊन जाईन आणि तब्येत खराब होऊन जाईन. काही फायद्याची गोष्ट आहे काय मग ते? काही फायद्याची गोष्ट नाही आहे. म्हणून त्याला नाही म्हटलं, मी म्हटलं जरासं वातावरण चांगलं होऊ द्या म्हटलं, मग होते म्हटलं. आहे नाही का जाणं घेणं. आणि का हे रुंजून एवढं पाण्या गिन्यात येते काय हो? खरीदारी करायला येते काय लोक? हवा येत नाही तर काय, सगळे येते म्हटलं. पाणी राव का काही राव, ज्याला घ्यायचं राहते तो घेतेच. कोणाच्या लग्नाचाच राहते, कोणाचं बर्थडे राहते, काही राहते. आता आपण शाळेचं सामान भरलं तर शाळेचं चालू आहे खरेदी. फक्त एवढ्या थोडंसं पाण्याचं आहे ना, थोडंसं डिम आहे, बाकी जसं होती तशीच खरेदी चालू आहे. पोरही चांगले भेटले म्हटलं दुकानात, चांगले पोरं आहे. दादा ना पहिलेचे जे पोरं होते की नाही, त्यानं लय घोड केला होता, त्याला काढून टाकलं होतं. आता मी म्हटलं होतं की नाही त्याला असं झालं म्हणून, तर मग त्यांना काढून टाकलं आणि हे दुसरे पोरं लावले. मस्त आहे हे पोरं, मस्त काम करून राहिले, काही बोलानी लागून राहिलं, काही नाही, आपल्या मनानं काम करते बरोबर. फक्त आपल्याला काउंटरवर बसा लागते आणि बराबर भाव लावून द्या लागते. फक्त त्याच्या मागं राहा लागते, म्हणजे ते नको हे नाही केलं पाहिजे बा. नाही तर हात सफाई तर अशी होती आई का बस रे बस. पाहून नाही राहिली काय आता तू मोबाईलमध्ये कसे लोक चोरून राहिले कपडे काय काय काय. चोरीच्या बाबतीत तर काही राहिलंच नाही. एखाद्या दिवशी म्हटलं लोक माणसेलेच चोरून काही नाही भेटलं का त्याला. हो बाई, काय करणार आहेत ही लोक, एवढं शिकून सवरून म्हटलं ज्याच्याजवळ पैसा आहे तो धंदा पाणी लावून घेईन. ज्याच्याजवळ शेती आहे तो शेती करून घेईन. बाकीचे जे गरीबाचे लेकरं आहे ते शिकवून साकन आणि त्याला जर नोकऱ्यांनी भेटल्या तर मग ते अशा गलत मार्गीच लागन ना. गलत मार्गी लागले. तर नोकरी काढणं पण सरकारचं काम आहे. जास्त नोकऱ्या काढून तर तितके लेकरं म्हटलं कामशीर राहील. ते नोकऱ्यांनी भेटल्या तर पोटासाठी त्याला काही ना काही तर करावंच लागन. तेच म्हटलं काही ना काही बनायची त्याची मजबुरी राहते. त्याला काय हरी किती काय बनायचा, एक गलती झाली का त्याच्या मागं 10 गलत्या होते. मग अशी गोष्ट आहे आता. बरं ते जाऊ दे, मला इले सांगा लागन ना. रश्मीला सांगा लागन ना मला. कुठं आहे ते, तिच्या रूममध्ये आहे काय? ताई मला काय माहित, मी तर आता चाली दुकानातून, मला काय माहित कुठं आहे कुठं नाही. तर तुम्ही दोघी सासू सुना काय करत राहायच्या घरात आणि काय नाही तर मला काही नाही माहित. मी बसली बाप्पा इथं आणि जरा असं म्हटलं आता करतो मी जरा आंघोळ गिंगोळ करतो, अंगातून पाणी टाकतो. पाणी येऊनच राहिलं आणि गरमी वाढूनच राहिली. पाणी चालू आहे चिर 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 चिर. कधी कधी असं वाटते का एकदम थंडी लागते का, कधी कधी असं वाटते का एकदम गरमी होते काय. जरा अंगावरून पाणी टाकतो मी, आंघोळ गिंगोळ करतो आणि मग नंतर इकडेच येतो मी. आई
बरं बरं, मी तिला सांगून देतो ना, रश्मीला सांगून देतो का तिची आता सासू येऊन राहिली म्हणून. नाही तर तिला सांगा लागन. नाही तर तिच्यासमोर म्हटलं काही मॅटच आहे करन ते, मग ते बोलन टचटच, मग म्हणन का मला बोलतेच म्हणून. हेही म्हटलं हिचाही दिमाग लय चालते आणि तिचाही दिमाग लय चालते. दोघीचाही दिमाग लय चालते म्हटलं. हो हो, ते तर आहेच म्हणा, ते तर आहेच. बरं आई, जाय ना तू, सांगून दे ना, सांगून दे वहिनीले. अरे पिऊची, आले का तुम्ही? मी किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. चांगलं पाणी येऊन राहिलं बाहेर, आहे नाही काय? म्हणूनच तुम्ही ओले झाले वाटते. लय वेळची वाट पाहून राहिली ना. तुमचं चांग जास्तच ओलं दिसून राहिलं, केस सगळे ओले झाले. तुम्ही बॅग ठेवा बरं, जा कपडे बदलून घ्या. नाही तर काय मग, चांगलं पाणी येऊन राहिलं, चांगलं ओलं झालं म्हटलं मी येता येता. बारीकच येऊन राहिलं, पण गाडीवर चांगलं लागते ना पाणी. बरं मी काय म्हणतो राधिका, मी जातो कपडे गिपडे चेंज करतो म्हटलं. ओले झाले कपडे. तू चहा करतो का माझ्यासाठी? मस्त चहा कर बरं, गरम गरम चहा कर मस्त. इलायची अद्रक टाकून. मी तेव्हापर्यंत म्हटलं कपडे चेंज करून येतो. लय ओले झाले, आता थंडी लागून राहिली. आणि घरातली फॅन गिन बंद करा ना. तुम्हाला थंडी गिंडी वाजून नाही राहिली का घरात? नाही हो, आम्हाला तर एवढं काही वाटून नाही राहिलं. आता तुम्ही ओले होऊन आले की नाही, म्हणून तुम्हाला असं वाटून राहिलं. आणि जा तुम्ही बदलून घ्या, जा कपडे गिपडे बदलून या, मी चहा करतो तुमच्यासाठी. हो 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 हो, बदलून येतो मी. बॅग ठेवतो आणि बदलून येतो. तर चला मग मंडळी, पहा म्हटलं असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या.